हॅलो. हॅलो. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 ची आजच्या दिवसातील मला असं वाटतं ही शेवटची मॅच आहे. हे सत्र सुरू होण्याचा इशारा आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत सोमनाथ गायकर. हो हो, क्लीन बोल्ड, जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवर वसीम पटेल याची विकेट जाते. दांडी गुल होते, कधी स्टंप उडाले त्याला कळलंच नाही. अतिशय चांगला असा चेंडू होता सोमनाथ गायकर यांचा. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो. हा चेंडू त्यांनी टाकला राईट आर्म राऊंड दी विकेट आणि उजवी यष्टी त्याने उडवलेली आहे. खरं तर हवेमध्ये चेंडू स्विंग झाला आणि कधी चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला वसीमला कळलंच नाही. पहिला गडी बाद होतोय तो परेश 11 पनवेल मोहल्ला या संघाचा. जगदंबा वाकलन बी विरुद्ध परेश 11 पनवेल मोहल्ला असा हा सामना आपण पाहतो. नाणेफेक जिंकली ती जगदंबा वाकलन संघानं आणि प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. परेश 11 पनवेल मोहल्ला संघानं मागील मॅच मध्ये धुमाकूळ माजवलेला इथे कांचन. अफलातून अशी फलंदाजी केली, चांगला पाठलाग केला आणि 26 चेंडू मध्ये त्यांनी 80 धावा चेस केलेला. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार असे सगळे प्रेक्षक म्हणत होते. पहिली बॅटिंग तर पनवेल मोहल्लाला मिळाली तर कदाचित धावांचा डोंगर ते उभा करतील, कारण टच मध्ये आहेत ते. चांगली नजर त्यांची बसलेली आहे विकेटवर असं सगळे म्हणत होते. मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतली ती सोमनाथ गायकरनं. सोमनाथ गायकर थांबायला तयार नाहीये. दुसराही गडी बाद होतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत ते जगदंबा वाकलन संघाच्या गोलंदाज सोमनाथ गायकर यांनी. अफलातून अशी गोलंदाजी करतोय तो सोमनाथ, भन्नाट गोलंदाजी करतो. आणि कांचन बघा, नाणेफेक जिंकल्यानंतर वाकलन संघानं का क्षेत्ररक्षण स्वीकारलं हे मैदानावर ते सिद्ध करतायत. पहिला चेंडू होता, कळलाच नाही, स्विंग झाला, सरळ चेंडू गेला, तो उजव्या यष्टीवर आदळला, क्लीन बोल्ड केलं ते वसीमला. दुसरा चेंडू जो थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, मात्र बॅटची कडा घेऊन इस्माईलची गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे 2 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत आणि 2 गडी बाद. परेश 11 पनवेल मोहल्ला संघाची धावसंख्या आहे ती फक्त 0. नवीन फलंदाज मैदानात आला आहे माहिद सय्यद. माहिद सय्यद एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी तो रौद्र रूप धारण करू शकतो. मात्र हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे सोमनाथ. हो, मस्त मस्त चेंडू तटवला. हायट्रिकला सडेतोड असं उत्तर दिलंय आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा पहिला चौकार या सत्रातील मारतोय तो माहिद सय्यद. अफलातून असा चेंडू मारला. खरं तर हा चेंडू चांगला होता, चेंडू खराब नव्हता. शफल झाला, चेंडू मधल्या यष्टीवरचा होता आणि धाडला सरळ स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे तो 4 धावांसाठी. सणसणीत असा पहिला चौकार. त्यानं माहिती आहे त्याला की डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरोची मॅच आहे. प्रेशर घेऊन चालणार नाहीये, निडर अशी फलंदाजी त्याला करावी लागणार आहे. माहित शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. हा म्हणता चेंडू जातोय सीमारेषा पार. हा दुसरा चौकार ठोकतोय तो फलंदाज माहिद सय्यद. अफलातून अशी फलंदाजी करतोय. खरं तर असं वाटतच नाहीये, असं वाटतच नव्हतं की या सिच्युएशनला 2 विकेट गेले आहेत. अजिबात प्रेशर घेतलं नाही माहिद सय्यदनं. मस्त फलंदाजी केली, लगातार 2 चौकार मारले. आता विकेटच्या हायट्रिकवर सुरुवातीला होता तो सोमनाथ गायकर, आता मात्र चौकारांच्या हायट्रिकवर आहे तो माहिद सय्यद. बघूया हा चौकार मारेल का माहिद. नाही, मारायचा होता, फ्लिक करायचा होता. कमबॅक केलंय चांगलं ते गोलंदाज सोमनाथ गायकर यांनी. सडेतोड उत्तर मिळणार आहे या मॅच मध्ये. कांचन, ही मॅच काय अशी तशी लुटूपुटूची मॅच नाही होणार आहे, लिंबू टिंबूची मॅच नाही होणार आहे. एक चांगली मॅच, एक चांगली ठसन, कारण डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरोची ही मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तोच पुढे जाणार आणि दुसरा या स्पर्धेतील बक्षिसाला मुकणार. फुल टॉस चेंडू मारायचा होता ऑन साइडला
आणि झेल टिपला जातोय. अजून एक गडी बाद होतोय. तो परेश 11 पनवेल मोहल्ला संघाचा फलंदाज माहित सय्यद. असं वाटलेलं माहित सय्यद काहीतरी करेल, इथे षटकारांची आतिषबाजी करेल, चौकार मारेल, मात्र हा बघा शफल झाला, ऑफस्टंपच्या बाहेर गेला. बॅटच्या कडेवर हा चेंडू लागला, हवेमध्ये गेला चेंडू आणि झेल टिपला गेला. यष्टीरक्षकानं कोणती चूक नाही केली आणि अजून एक फलंदाज म्हणजे तिसरा फलंदाज बाद होतोय तो परेश 11 पनवेल मोहल्ला संघाचा. नवीन फलंदाज याजदान नालखंडे मैदानाच्या दिशेने रवाना झाले. आणि विशेष काय राहिलंय कांचन, नौमान पटेलला एक पण चेंडू नाही खेळायला मिळाला. मागील मॅच मध्ये ज्यानं धुवाधार फलंदाजी केलेली तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला फक्त बघतोय आपल्या समोरच्यांचा खेळ. फलंदाज येतोय, एक फटका मारतोय, बाद होतोय. काही येत आहेत नुसतेच उभे राहत आहेत, बाद होत आहेत. मात्र नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा होता तो नौमान पटेल, त्याला आता स्ट्राईक मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन उदेश पाटील स्कूल एंड कडून. हा चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज उदेश पाटील, लेफ्ट आर्म राऊंड. हो तेच तर्रार असा चेंडू, मात्र दिशाहीन अशी ही गोलंदाजी. दिशाहीन हा चेंडू होता, ऑफस्टंपच्या खूप बाहेर हा चेंडू टाकला तो गोलंदाज उदेश पाटीलनं. चेंडू जातोय तो एका धावे करता. पहिली अवांतर मला असं वाटतं धाव असेल या सत्रातली, पहिली वाईड. हा चेंडू उदेशचा, नौमाननं बॅकफुटवर जाऊन कट केला, वेट केलं, त्यानं बघितलं की हा चेंडू उसळत नाहीये, उडत नाहीये. या चेंडूला त्यानं शेवटच्या क्षणी बॅटमध्ये घातली आणि या चेंडूवर एकही धाव त्यानं दिलेली नाहीये आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. नौमान पटेल सलामीला आलाय, जर का त्याची बॅट तळपली तर फायदा होईल त्याच्या संघाला. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, जोरदार अपील केला LBWचा. पंचांचा कोणताही इथे निर्णय नाहीये. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि त्यामुळे या चेंडूवर एक सिंगल लेग बाईटची मिळते. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 3-10. 1.2 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोअर आहे तो साधारण 30-35चा आहे. फुलटॉस, काय प्रहार केलाय पण हातामध्ये, सरळ हातामध्ये. त्यामुळे फलंदाज झेलबाद होतो. एका मागोमाग एक असे परेश 11 पनवेल मोहल्ला संघाचे फलंदाज आता बाद होत चाललेले आहेत. पडझड होते ती पनवेल मोहल्ला संघाची. त्यामुळे आता दयनीय अवस्थेमध्ये सापडलेला आहे, खराब अवस्थेमध्ये सापडला आहे तो पनवेल मोहल्ला. आपण बघू शकतो फुलटॉस चेंडू होता, फायदा उठवायला पाहिजे होता, गॅपमध्ये चेंडू मारायला पाहिजे होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ हा चेंडू मारला तो फलंदाज याजदान या फलंदाजानं. आणि या चेंडूवर बाद होतोय तो याजदान. चौथा धक्का परेश 11 पनवेल मोहल्ला या संघाला. जगदंबा वाकलन बी संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला ते जागलेले आहेत. अक्षरशः फिल्डिंग पण चांगली झाली आहे, गोलंदाजी पण चांगली झालेली आहे ती वाकलन संघाची. हो सुंदर चेंडू, गुडलेंथ वर, बरोबर गुडलेंथ वर चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर उडतोय चेंडू, थोडासा बाउन्स होतोय आणि बाउन्सिंग विकेट, काही टप्पे आहेत या विकेटवरचे ते बाउन्सिंग आहेत. त्यामुळे तो टप्पा जर मिळाला एखाद्या गोलंदाजाला तर मात्र फलंदाजाची काही खैर नाहीये, आपण बघितलेलं आहे. आणि तशीच गोलंदाजी करतोय तो गोलंदाज उदेश पाटील. हा चेंडू, हो हो क्या बात है, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे. टायमिंग आणि ताकद याचा सुरेख मेळ असलेला उत्तुंग असा हा षटकार ठोकतोय तो फलंदाज पहात पटेल. अफलातून अशी फलंदाजी आलाय कधी तर 6व्या क्रमांकावर, म्हणजे पोलार्ड ज्या फलंदाजीच्या क्रमांकावर येतो त्या क्रमांकावर आलेला आहे पहात. मिडल ऑर्डर आहे, मधल्या फळीचा हा फलंदाज आहे आणि उपयुक्त अशी फलंदाजी करतोय तो पहात पटेल. या षटकारानं चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मदत करतोय तो पहात पटेल. या षटकारानं 10ची धावसंख्या झाली आहे, ती 16. हा ही चेंडू मारायचा होता, ऑनला जातोय, ऑफ मध्ये गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय तो पहात पटेल. हेच झालं आतापर्यंत. आपण बघितलं योगेश
की प्रत्येक वेळेला फलंदाज येतोय, मारतोय आणि लगेच बाद होतोय. कोणी तिथे नांगर रोवून बसत नाहीये. चांगली पार्टनरशिप अजूनही आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. त्यामुळे थोडासा बॅकफुटवर मला असं वाटतं गेलाय तो परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला. खरं तर परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला संघानं आजचा दिवस गाजवलाय. अफलातून अशी फलंदाजी 26 चेंडूमध्ये त्यांनी 80 धावा चेस केलेल्या. असा हाच का तो संघ असे सगळेजण इथे विचारतायत. परंतु क्रिकेट आहे. जगदंबा वाकलन बी संघ हा भरपूर नावाजलेला असा संघ आहे ठाणे जिल्ह्यातला आणि या संघानं आपले कर्तव्य या मैदानावर दाखवलेले आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. 5 गडी बाद केलेत म्हणजे निम्मा संघ गारद केलेला आहे तो जगदंबा वाकलन बी संघानं. आता ही मिडल ऑर्डर ही मधली फळी मैदानावर खेळते. स्ट्राईकमध्ये उभा आहे तो सलामीला आलेला नौमान पटेल. नौमान पटेलला मारूनच दिलं नाहीये या गोलंदाजाने. अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे. अक्षरशः त्यांनी लगाम खेचलेला आहे तो धावांवर या जगदंबा वाकलन बी संघाच्या गोलंदाजांनी. त्यामध्ये पहिला गोलंदाज सोमनाथ गायकरनं 8च धावा दिल्या. दुसरं षटक टाकतोय तो उदेश पाटील आणि तिसरं षटक टाकतोय तो बिपिन पाटील. फुटवारचा वापर केला. क्या बाद आहे नौमान. आता मात्र नौमाननं त्याची नैसर्गिक खेळी केलेली आहे. अफलातून फटका सजवला. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा षटकार ठोकतोय तो नौमान. टाळ्यांचा कडकडाट येतोय पनवेलच्या खेम्यामधून. पनवेलचे पाठीराखे वाट बघत होते कधी षटकार येईल आणि आता बघा कसा मारला. शॉर्ट पिच चेंडू होता. फुटवरचा वापर केला. पुढे गेले. बरोबर जागा बनवली आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये लांब लचक असा उंच टोला आणला आणि हा षटकार ठोकला तो नौमान पटेलनं. खूप वेळ वाट बघायला लागली. 3 चेंडू त्याच्यासाठी त्याला घालवायला लागले. सगळेजण मजा घेत आहेत बघा पनवेलचे. हे आमच्या कॅमेरामध्ये सगळे दिसत आहेत. आमचे कॉमेंटेटरही या अगोदर ज्यांनी समालोचन केलं ते, त्यानंतर सगळे प्रेक्षक, त्यांच्या खेम्यातील सगळे खेळाडू. हा चेंडू हो वाईटचा इशारा पंचांकडून. आता मला असं वाटतंय परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला संघाचे दिवस आलेले दिसतात. नो बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आणि त्यामुळे फ्री हिट आहे. षटकार मारला तो नो बॉल होता. नो बॉलवर षटकार ठोकलेला. फ्री हिट आहे. बघूया. मस्त चेंडू हळूच खेळून काढलाय. नौमान पटेलला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. विकेटवर राहणं गरजेचं आहे आणि राहिलाय. परिश्रम करणाऱ्याला नेहमी नशीब साथ देत असतं आणि टाळ्यांचा कडकडाट येतोय तो नौमान पटेलसाठी. जिथे एकच धाव होती तिथे 2-2 धावा मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. ती परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला संघाची धावसंख्या पोहोचते 5 बाद 26. 5 बाद 26 धावांचा डोंगर रचायचा होता. मात्र आता टेकडी तरी होईल की नाही काय माहिती. प्रयत्न मात्र सुरू आहे तो पनवेलकरांचा. 2-3 षटकार आले ना निश्चितच एक चेसेबल स्कोअर परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला उभा करू शकेल. बघूया बिपिन पाटील काय करतोय. राईट आर्म राऊंड. ओह मस्त चेंडू. गुड लेंथवर चेंडू पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं पण वळतोय हा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज बिपिन. मस्त WTCच्या माध्यमातून आपण थेट ही मॅच बघू शकतो. वाईट साठी ना. येस वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच इथे तपासतायत. तिसरे पंच तपासतायत वाईड आहे की नाही. शफल झाले थोडे आणि नौमान तयारीत होते मारण्याच्या आणि चेंडू गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बघूया पंच काय सांगतायत. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन रिव्ह्यू ना. येस पंचांचा म्हणजे रिव्ह्यू गेलेला आहे त्यांचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत आपण 4 खेळाडू बघतोय. बाकीचे सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत ते बिपिन पाटीलनं. बिपिननं आतापर्यंत चेंडू टाकलेत 4 मध्ये धावा दिलेत. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. 10 धावा दिलेत. ओ क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड.
नवमान नाराज होतोय बघा, डोक्यावर हात ठेवतोय. हे काय झालं माझ्याकडून? पाठीमागून चेंडू कधी यष्ट्यांवर लागला कळलं नाही त्याला आणि त्यामुळे आता अतिशय नाराज होतोय तो. स्वतःला कोसतोय आणि मैदानाच्या बाहेर अगदी जड पावलानं आणि जड अंतःकरणानं येतोय. त्याच्या चेहऱ्यावर सगळं हे दिसतंय बघा, तो किती नाराज आहे. त्याला माहिती होतं की मी विकेटवर थांबलो तर धावा येतील, परंतु त्यानं फाईन लेगला चेंडू मारण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू गेला, यष्ट्यांवर चेंडू आदळला आणि डावी यष्टी उडली कधी त्याला कळलंच नाही. आपण बघू शकतो हा चेंडू डावी यष्टीवर लागला, क्लीन बोल्ड झाला तो नवमान पटेल आणि नाराज झाला बघा. डोक्यावर त्यानं हात ठेवलं, कारण परिस्थिती आता त्याच्या हातातून निसटत गेलेली आहे. बघूया टेलेंडर्स आहेत, शेवटचे काही फलंदाज आहेत. सुफियान पटेल आता काय करणार? सुफियान पटेलनं जर का 1-2 षटकार ठोकले तर पनवेल मोहल्ला चेसेबल स्कोर उभा करू शकतो, परंतु सुफियान हा चेंडू सुफियानसाठी निर्धाव टाकतोय तो बिपिन पाटील. सुफियान विकेट किपिंगचं काम या परेश इलेव्हन पनवेल मोहल्ला मध्ये करतात, मात्र आता त्यांना 8व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलेला आहे. फुटवर्कचा वापर केलाय, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी धाडलेला आहे तो त्याच्या सहकार्याने आणि हे षटक संपल्याचा इशारा येतोय. अतिशय चांगला चेंडू बघा, अगदी पुढ्यातून हा चेंडू काढला. यष्टीरक्षकानं आपलं काम बरोबर बजावलेलं आहे. 6 बाद 26 अशी धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते ती पनवेल मोहल्लाची. शेवटचं षटक आता कोणाला द्यायचं? शेवटचं षटक म्हणजे नशीबच मला असं वाटतं द्यावं लागणार आहे. मानस भोईरला हे शेवटचं षटक देण्यात आलेलं आहे. WTCचे आमचे सगळे कॅमेरामन हे सगळं चित्र आहे, ही जी मॅच आहे ती मॅच आपल्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आमचं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये काय येत आहेत बघूया. बऱ्याचशा कमेंट्स पण आलेल्या आहेत. कमेंट्स खूप चांगल्या कमेंट्स या स्पर्धेसाठी आलेत. खारघर एक्सप्रेस, पृथ्वी पाटील, त्यानंतर या स्पर्धेसाठी बऱ्याचशा शुभेच्छा पण आलेल्या आहेत, रेवदंड्यावरून पण आल्यात. ओ हा चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. शेवटचं डेफ्तोवर आहे. मानस भोईर आता चांगली गोलंदाजी करतोय. मानसनं जर हे षटक जर चांगलं टाकलं तर निश्चितच त्याच्या संघाला फायदा होणार आहे. धावा कमी आहेत, 6 बाद 26, 4 षटकांचा हा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये काय होतंय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हा ही चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून येतोय, म्हणजे टाळ्यांचा कडकडाट येतोय पनवेल मोहल्ल्याच्या खेम्यामधून. मॉन्टी पाटीलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्या मित्रांकडून कमेंट्समध्ये. ऑफसमच्या बाहेर खूप हा चेंडू होता, पंचांनी वाईड घोषित केलेला आणि पुन्हा एकदा मानस भोईर गोलंदाजीच्या मार्कवर उडालाय चेंडू, बाउन्स झालाय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे की हा पहिला बाउन्सर चेंडू तू टाकतोय, जरा जपून चेंडू टाक, परत बाउन्सर जर टाकला तर तुला बाद करण्यात येईल आणि नो बॉल पण कदाचित पंच देऊ शकतील. मानस भोईर तयार. हा चेंडू यॉर्कर होता, जमिनीलगतचा फटका काऊ कॉर्नरमध्ये आणि लगेच थ्रो केला जातोय. फिल्डिंग चांगली राहिली आहे. आपण बघितलं कांचन की जगदंबा वाकलन बी संघाची फिल्डिंग पण चांगली राहिलेली आहे आणि या फिल्डिंगमुळेच तर मी तर म्हणेन की ही जी धावसंख्या आहे तिला लगाम खेचलेला आहे. 6 बाद 28, अजून काही चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. मारलाय मात्र झेल होईल असं वाटतंय आणि शिवदासनं हा झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय तो सुफियान पटेल पण निराश अंतःकरणाने बाहेर जातोय. पहिल्या मॅचमध्ये या पनवेलकरांनी खूप आनंद साजरा केला आहे ना कांचन, भरपूर मजा घेतली मॅचची, कारण स्कोअर चेस होत होता. 26 चेंडूमध्ये 30 चेंडूमध्ये खरं तर त्यांना तो चेस करायचा होता, 26 चेंडूमध्येच त्यांनी 80 धावा चेस केल्या. मात्र आता सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं म्हणत जगदंबा वाकलन बी संघानं चांगली गोलंदाजी केली आणि शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2
आणि 2 चेंडूमध्ये एकतरी षटकार मार असे सांगतात पनवेलकर. हो हो, काय चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खूप स्पीडनं चेंडू टाकला. कदाचित 130चा वगैरे 125 130 किलोमीटर पर आवरचा स्पीड असू शकतो. एका मागोमाग एक असे फलंदाज बाद होत आहेत. आता मला असं वाटतं शेवटचा एक चेंडू असावा आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो मानस भोईर. मानस भोईरनं जर हॅट्रिक केली तर पहिला हॅट्रिकचा कदाचित आजच्या दिवसातील मानकरी ठरू शकतो तो मानस भोईर. बघूया, मानस भोईरला चान्स आहे. एक चेंडू शिल्लक आहे. जर का त्यानं जर विकेट घेतली तर हॅट्रिक होऊ शकते. आपण स्क्रीनवर आमचे कांचन पालकर बघू शकता. जे कांचन पालकर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात. आपली स्कोरिंग चांगली असल्या कारणानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना स्कोरिंगसाठी बोलवण्यात येतं आहे असे कांचन पालकर. आणि शेवटला 10व्या क्रमांकावर आलाय जिमात पटेल. जिमात पटेलला हा चेंडू टाकला खरा, मात्र एकही धाव नाहीये. चेंडू जातोय, तो निर्धाव फलंदाज धावचीत होतोय आणि एकूण धावसंख्या आहे ती 8 बाद. हिट विकेट. अठ्ठावीस धावा आहेत. 8 बाद 28. 8 बाद 28 जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, बघत रहा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 चा आपण सगळेजण आनंद घेतोय. आणि आमचे साथी स्कोरर कांचन पालकर माझ्या समोर जुडले गेलेले आहेत. व्यासपीठावर आमचे रविदादा भोईर बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रीतम पाटील एक चांगले क्रिकेटर आहेत. 40+ आता खेळतात. आणि हिमांशू एंटरप्राइजेसचे आमचे रविदादा भोईर, खरं तर ते स्वतः कॉमेंटेटर नाही आहेत, मात्र रायगड समालोचक असोसिएशनला त्यांचं नेहमी योगदान असतं, त्यांची मदत असते. विश्वनाथ शेठ मस्करी आमचे आलेले आहेत. आणि प्रकाश खाडेकर हेही या मॅचचा आनंद घेत आहेत. जिंकण्यासाठी आपण बघू शकतो स्क्रीनवर आमचे प्रीतम पाटील, एक स्मार्ट आणि हँडसम असं व्यक्तिमत्व. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल नेहमी असतो. रविदादांच्या पण हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक असं म्हटलं जातं. पाठीमागे आमचे सर्व सहकारी बसलेले आहेत. त्या सर्व सहकाऱ्यांचं पण आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. अगदी शेवटच्या मॅचपर्यंत ही सगळी मंडळी इथे असते. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी सगळेजण या मॅचचा आनंद घेण्यासाठी शेवटपर्यंत इथे उपस्थित असतात. आता रात्रीचे 1:31 झालेली आहेत आणि मोहल्ल्यातली पण काही मंडळी व्यासपीठावर इथे बसलेली आहे. त्या मोहल्ल्यातल्या आमच्या या छोट्या मुलांचं पण, त्याचप्रमाणे प्रेक्षकांचं पण आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. कदाचित त्यांच्या घरून आता त्यांचे सगळे रिलेटिव्ह हे बघत असतील. त्यांना बरेचसे प्रेक्षक पण इथे अजूनही उपस्थित आहेत. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. प्रेक्षक बघा या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतात. प्रेक्षक नसतील तर या मॅचला तसं काही अर्थ नाही आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही 1:30 रात्रीचे वाजलेले आहेत तरी आहे. आणि कृष्णा आईस्क्रीम
पार्लरमध्ये जाऊन आपण आईस्क्रीमचा मनमुराद असा आनंद पैसे देऊन घेऊ शकता. वेगवेगळे फालुदे तुम्हाला मिळतील आहे ना, रोज फालुदा, स्ट्रॉबेरी फालुदा आणि या कृष्णा आईस्क्रीम सेंटरमध्ये जाऊन या आईस्क्रीमचा आपण मनमुराद असा आनंद घेऊ शकता. मला असं वाटतं 2-2:30 वाजेपर्यंत ते इथे असणार आहेत. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. सत्र सुरू होण्याचा इशारा पंचांकडून येतोय. पहिला चेंडू फुलटॉस, क्या बात आहे, जबरदस्त उत्तर दिलंय आणि हा सणसणीत असा पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय तो फलंदाज सोमनाथ गायकर यांनी. सोमनाथ गायकर 24 चेंडू 29 ची गरज होती. आता 23 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. बघा पहिलाच फटका कसा मारला, अगदी थोडासा फक्त 1 फूट फक्त आत सीमारेषेच्या आत हा चेंडू राहिला नाही तर कदाचित षटकार गेला असता. 23 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे ती जगदंबा वाकलन बी संघाला. मला वाटतंय कांचन जर अशी फटकेबाजी चालू राहिली तर 2-3 षटकामध्ये हा सामना संपवतील वाकलनकर. हो, प्रयत्न तोच सुरू आहे. हाही फटका लाजवाब असा क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा सणसणीत असा लॉंगॉनला मारलेला चौकार. आज गायकर थांबणार नाहीयेत. सोमनाथ गायकर आज अजिबात थांबायला तयार नाहीयेत आणि त्याच्या नावानेच ही टीम खरं तर ओळखली जाते. ती जगदंबा वाकलन बी टीम एक हार्ड हिटर फलंदाज आहे, कधीही अगदी शांत खेळणार नाही. वाकलन शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला पुन्हा मारलाय आणि स्टेजवर मारला जातोय हा फटका. षटकार ठोकतोय तो पुन्हा एकदा फलंदाज सोमनाथ गायकर. क्या बात आहे, सोमनाथ गायकर हवी झालेला आहे. पहिल्या चेंडूवर मारला त्यानं चौकार, नंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठलेल्या आहेत त्या नवमान पटेलला. चौथा चेंडू पण मारलाय पण हातामध्ये झेल टिपला जातोय, टाळ्यांचा कडकडाट येतोय तो पनवेल मोहल्ला संघाच्या खेम्यामधून. म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत नवमानने टाकलेत, धावा दिलेल्या आहेत त्या 14. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 15 धावा जिंकायला पाहिजे. चेंडू शिल्लक आहेत ते 20. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते नवमान पटेलनं. विश्वनाथ शेठ मस्कर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार, ज्यांचा नेहमी आमच्या या रायगड समालोचक असोसिएशनवर नेहमी त्यांचा पाठिंबा असतो, नेहमी त्यांची मदत असते, त्यांचा आशीर्वाद असतो. त्यांच्याकडून वाकलन संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया या शुभेच्छांचा नक्कीच त्यांना फायदा होईल कारण 20 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 1-2 षटकार जर मारले अजून तर हा सामना मला असं वाटतं वाकलन बी संघ, जगदंबा वाकलन बी संघ लवकरात लवकर जिंकेल. परंतु जर का गोलंदाजी जर चांगली केली पनवेल मोहल्ला संघानं तर ते कमबॅक करू शकतात. हो, प्रयत्न नवमान यांचा तोच सुरू आहे. धावचीतची शक्यता आणि हे काय झालं, या चेंडूवर ओर्थ्रोची मिळाली असती रन, मात्र कव्हरिंग चांगलं झालं आणि या चेंडूवर मिळते फक्त सिंगल. लेग बायची 1 रन. धावा येणं क्रिकेटमध्ये जरुरी असतं. सर्कलमध्ये आत एक क्षेत्ररक्षक घेतलेला आहे तो ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण बघा. लेफ्टी बॅट्समन साठी भिंत उभी केली आहे. ओहो, जबरदस्त प्रहार. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उतुंग असा षटकार मारतोय तो फलंदाज निकेश पाटील. लेफ्टी बॅट्समन आहे, हवी झालेला आहे. या अगोदर गायकरांनी या मैदानावर हाहाकार माजवलेला सोमनाथ गायकरांनी. आता मात्र षटकारांची बरसात करतोय तो फलंदाज निकेश पाटील. सलामीला आलेला मस्त फटका सजवला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषे पलीकडे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जगदंबा वाकलन बी संघाला 8 धावांची गरज आहे. 18 मध्ये 8. अजून मला असं वाटतं कमीत कमी 15 धावा पाहिजे होत्या. 15 धावा जरी असत्या तरी या मॅच मध्ये मजा आली असती. परंतु क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. आशेवर आपण राहिलं पाहिजे. बरेचसे आमचे पनवेल मोहल्ल्याचे जे
प्रेक्षक आहेत ते आता गेटच्या जवळ गेलेले आहेत, परंतु क्रिकेट आहे, बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. झीमात पटेल आता आलाय. झीमात पटेल गोलंदाजीच्या मार्कवर. प्रकाश खाडेकर यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. अविनाश पण काय थांबायला तयार नाहीये. एक से एक बडकर असे फलंदाज आहेत वाकलन संघामध्ये आपण बघितलेलं आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूंनी गाजवलेली आहेत. 1-2 विकेट गेल्या तरी वाकलन संघाला एवढा फरक पडत नाही, आपण नेहमी बघितलेलं आहे. 1 बाद 21, 18-8चं समीकरण. आता 17-7, 17 चेंडू शिल्लक आणि जिंकायला 7 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजेत. बॅटची कडा घेऊन फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, फायदा त्याचा मिळतोय. आता 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे ती पनवेल मोहल्लाला. विघ्नेश पाटील आमचे अनिलदाचे चिरंजीव, चांगले गोलंदाज आहेत ते आणि लेदर पण चांगले खेळतात. माईक हातात घेतलं म्हणजे समालोचन पण चांगलं करत असतील. निर्धाव चेंडू. 16-6चं समीकरण आता 15-6 वर जाऊन पोहोचलेले. 15 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज. कांचन पालकर, काय वाटतं तुम्हाला, इथे षटकार मारला जाईल का सिंगल डबलनी कॅल्क्युलेशन बनवतील? 6 मारील म्हणाले आणि लगेच षटकार मारलाय आणि या षटकारानं हा सामना जिंकलेला आहे. तो जगदंबा वाकलन बी संघानं, जगदंबा वाकलन बी संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच सोमनाथ गायकर. या सोमनाथ, प्रकाश खाडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा आणि सोमनाथ गायकर यांना विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यावं. थँक्यू. सोमनाथ गायकर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. मी जगदंबा वाकलन बी त्यांच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. मी प्रकाश खाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. कॉंग्रॅच्युलेशन सोमनाथ गायकर. अफलातून फलंदाजी, चांगली गोलंदाजी, वन मॅन आर्मीची भूमिका आपण पार केलेला आहे. बालाजी पंचांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. बालाजी एक चांगला खेळाडू आहे. जेवढी चांगली गोलंदाजी त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी त्यांची आम्हाला आवडते. आणि पंचांचं काम ते पाहतात. 3713 अंपायर आई नाव त्यांच्या टी शर्टवर आहे आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. पंच आमचे बालाजींचा सन्मान डेरवलीचे आहेत ते, त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. अतिशय चांगलं पंचांचं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 मध्ये त्यांना मनापासून आम्ही त्यांना